रोज रोज 30 भाजी आणि 30 चपाती खाऊन जर कंटाळा आला असला ना तर फक्त चपातीच्या जागेवर अशा भाट्या बनवायची, मस्त डाळ बनवायची. मग काय जेवणाची मज्जाच काहीतरी वेगळी होऊन जाते ना. मग त्यासाठी एका परातीमध्ये 5 वाटी गव्हाचं पीठ टाकायचं, 1 वाटी बेसन पीठ टाकायचं, मग त्याचबरोबर अर्धी वाटी रवा, मीठ, ओवा, खाण्याचा सोडा आणि थोडंसं तेल टाकून हाताने चांगलं चोळून घ्यायचं. ते चांगलं एकजीव झालं पाहिजे. आता पाणी टाकून चांगलं पीठ मळून घ्यायचं. आपण चपात्या करतो त्यापेक्षा पीठ थोडंसं निबार ठेवायचं. आता कुकर मध्ये 1 वाटी तुरीची डाळ, अर्धी वाटी मुगाची डाळ आणि अर्धी वाटी मसूरची डाळ टाकून घ्यायची आणि त्यामध्ये पाणी टाकून चांगली धुवून घ्यायची आणि मग दुसरं पाणी टाकून त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून त्याच्या 2-3 शिट्ट्या करून घ्यायच्या. आता मळलेल्या पिठाचा एक गोळा तोडून घ्यायचा आणि त्याला थोडंसं लाटून घ्यायचं. नंतर त्यावर थोडंसं तेल लावायचं आणि चपातीची घडी करतो तशी त्याची घडी करून घ्यायची आणि व्हिडिओ मध्ये जसं दिसतंय तसं त्याचं तोंड दाबून घ्यायचं आणि त्याचा गोळा तयार करून घ्यायचा. आणि मग सगळे गोळे तयार करायचे झाले काय की चाळणीला तेल लावून सगळे गोळे त्याच्यामध्ये ठेवून द्यायचे. आता एका कढईमध्ये गरम पाणी करायला ठेवायचं आणि त्यावरती स्टँड ठेवून ही चाळणी ठेवून द्यायची. आता त्याला 15 मिनिटांसाठी चांगली वाफ देऊन घ्यायची. आता डाळ पण चांगली शिजलेली असते. मग लगेच कढईमध्ये तेल टाकायचं. तेल गरम झालं का मग मोहरी जिरे टाकायचे, कापलेली हिरवी मिरची टाकायची, खोबरे लसूण कुटून टाकायचं, कढीपत्ता टाकायचं आणि चांगलं मिक्स करून नंतर त्याच्यामध्ये हळद, टमाटर, कांदा, कोथिंबीर टाकायची आणि मिक्स करून घ्यायचं. चवीपुरतं मीठ टाकायचं, एव्हरेस्टची लाल मिरची पावडर टाकायची, गरम मसाला टाकायचा, चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि शिजून घेतलेली डाळ टाकून द्यायची. आता याच्यामध्ये भरपूर पाणी टाकायचं. डाळ थोडी पातळच असते त्यामुळे आणि चांगलं मीडियम गॅसवर याला उकळून घ्यायचं. आता भाटेकडे बघायचं, भाटे आपल्या वाफून झालेले असतात. आता हे थंड झालं की याला 4 तुकड्यामध्ये असं कापून घ्यायचं. मग लगेच तेल गरम करायला ठेवायचं. तेल गरम झालं की एक एक करून त्याच्यामध्ये भाट्या सोडून द्यायच्या आणि मीडियम लो गॅसवर याला खरपूस तळून घ्यायचं. आता तुम्ही बघू शकता आपल्या भाट्याला किती लेअर सुटलेले आहेत. एकदम टेस्टी आणि कुरकुरीत भाट्या रेडी झालेल्या आहेत. डाळ उकळून झाली त्यामध्ये बरीचशी कोथिंबीर टाकायची, झाली आपली डाळ रेडी. आता मस्तपैकी भाटीला की प्लेट मध्ये चुरून घ्यायचं. त्याच्यावर मस्त गरम डाळ वतून घ्यायची, बरचसं तूप टाकायचं. आता चुरून घ्यायचं, मस्त ताव मारायचा. एकदा खाल्ली ना तर खातच राहावं, एवढी टेस्टी बनते. तर तुम्ही पण या रेसिपीला एकदा नक्कीच ट्राय करून बघा.